तर कसा आहेस? एकदम मजेत, एकदम छान. बिग बॉसच्या घरातून स्वतःच्या घरी येऊन कसं वाटतंय? खूप छान वाटतं. लोकांचं रिॲक्शन खूप छान होती मला घेऊन. हं. पण मला अजून राहायचं होतं घरामध्ये. कारण आता तर कुठे माझा गेम स्टार्ट झाला होता. आता लोकांना कुठे गेम ओंकार कळत होता काय आहे. गेम प्लॅन माझे एकदम चेंज झाले होते. आणि तेवढ्यात मला बाहेर काढलं. ठीक आहे यार, गुड लकचा विषय येतो. येस. पण तुझं घरी आल्यावर जे आम्ही स्वागत पाहिलंय सोशल हां. मीडियावर, काय तुझा तो ऑरा होता आणि काय तू म्हणजे काय तुझ्या फिलिंग होत्या त्या? खूप छान होतं. फर्स्ट टाईम मी असं बघितलं की मी कारमधून उतरलो आणि एवढी गर्दी फर्स्ट टाईम माझ्यासाठी. अशी काही लोकं होते ज्या गर्दीमध्ये ते बघितलेत की ते नॉर्मल डेजला बिग बॉसच्या आधी ते असे समोरून जायचे पण बघायचे पण नाही कोण आहे हा. असं म्हणजे नॉर्मली जायचे. बट आज ते पण थांबले होते फोटोसाठी आणि त्यांच्या फॅमिलीला घेऊन आले होते की आपण ओंकारसोबत फोटो काढूया आपण. तर सगळे छान एक्सपिरियन्स होता तो. फर्स्ट टाईम असा एक्सपिरियन्स केला मी कधी. गर्दी आणि फोटोसाठी वगैरे सगळं. म्हणजे पूर्ण असं भाई हा फॅन आहे मी हां, असं. हिरोवाली फील आली थोडी. बरं मी आता ना स्टार्टिंगपासून स्टार्ट करते. Yes. तुझा ह्या क्षेत्रामध्ये करिअर तू चालू कसं केलंस? कुठल्या या फील्डमध्ये की ह्या फील्डमध्ये म्हणजे आता तू एक हेअर ड्रेसर पण हां. आहेस, तर तिथपासून आपण चालू करूयात. चालेल. ॲज अ हेअर ड्रेसर म्हणून तू कधीपासून स्टार्ट केलंस? हेअरस्टायलिस्ट असं बघायला गेलं तर स्कूलपासूनच. हं. कारण जे माझे फादर आहेत, आमचं जे बोलतात ना जात आहे, तेच नावी आहे. हां. सो आमच्या पप्पा, आजोबा सगळे आधीपासून तेच करतात. माझे पप्पा छोटं सलून चालवतात. हां. माझ्या पप्पांचे पप्पा ते आधी हँडबॅगमध्ये घेऊन जायचे लोकांच्या घरी. हां, हां. त्या बॉक्समध्ये सगळं सामान ठेवून लोकांच्या घरी जाऊन करायचे. सो ते माझ्या ब्लडमध्येच आहे. मी आधीपासूनच इंटरेस्टेड होतो या गोष्टीमध्ये. आणि इंटरेस्ट मला आधीपासून होता पप्पांचं बघून की अरे मस्त वाटतंय काहीतरी असं इंटरेस्टिंग आहे काहीतरी. आणि मी काय करायचो पप्पांचा रेझर चोरून स्कूलमध्ये पोरांच्या हातावरची केस काढ. असं काही ना काहीतरी मला चालू असायचं कारण मला इंटरेस्ट होता त्या गोष्टीमध्ये. त्या ब्लेडनी पेपर फाडायचो किंवा काही ना काहीतरी त्या ब्लेडनी मी करत राहायचो. आणि असं करत करत नंतर मग 10वी नंतर मी बोललो की मी आता शिकणार नाही. आता मला कॉलेज वगैरे काय करायचं नाही. मला हेअर ड्रेसिंगमध्ये पुढे जायचं आहे. हेअरच्या फील्डमध्ये पुढे जायचं आहे. तर मी कोर्स वगैरे केला 1 वर्षाचा. त्याच्यानंतर बऱ्याच अपॉर्च्युनिटी आल्या मला हेअरमध्येच. मग मास्टरपासून स्टार्ट होतं आमचं हेअर ड्रेसिंगमध्ये. मग सिनियरपर्यंत जातो मग क्रिएटिव्ह लेवलला. तर 3-4 वर्षामध्ये मी क्रिएटिव्ह लेवलला जिकडे नॉर्मल स्टायलिश लोकांना 10-15 वर्ष लागतात त्या लेवलला पोचायला. मी 3-4 वर्षामध्ये त्या क्रिएटिव्ह लेवलला पोचून गेलो. कारण मला त्या गोष्टीमध्ये आवड होती. आणि जिकडे मी शिकत पण होतो तो 1 इयरचा कोर्स होता ना. तर मी 5 महिन्यातच शिकलो आणि अजून बाकीचे 5 महिने मी सॅलरी घेतली. अरे वा. सो एका शिकणं आणि सॅलरी दोन्ही एकत्र झाली माझी. सो तेव्हापासून जास्त आवड झाली याच्यामध्ये. म्हणजे मला एक सांगायचं की हा सुद्धा करिअर ऑप्शन होऊ शकतो. खूप छान ऑप्शन आहे हा. जर तुम्हाला आवड असेल तर बेस्ट ऑप्शन आहे. आवड इम्पॉर्टंट आहे. बाकी असं नाही की तुम्हाला बळजबरीने पप्पा मम्मीने टाकलंय की हे कर, हे तुला केलंच पाहिजे, तर ते होणार नाही. कारण माझा पण एक भाऊ आहे, त्याला आवड नव्हती. त्याला 2 वर्ष 3 वर्ष अशी लागली शिकायला. मला आवड होती म्हणून मी 5 महिन्यात शिकलो. ते आवडचा हे आहे. विषय तर आवडीचाच आहे. त्याच्यानंतर तू स्टार्ट केलीस बॉडी बिल्डिंगमध्ये वगैरे. आता मी सोशल मीडियावर तुझं सगळे बॉडी आणि फ्लेक्स तेच पाहतोय, तर त्याची सुरुवात कशी झाली? बॉडी बिल्डिंग असा काही मी विचार पण नव्हता केला कधी. जी वर्कआउट करत राहिलो 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष वर्कआउट केला. माझे जे पार्टनर्स होते ते सगळे बॉडी बिल्डिंग फील्डमध्ये होते. जसं की मी वर्कआउट करायचं कसं शिकलो. मी ट्रेनर वगैरे कुठलाच नव्हता. कधीच माझ्याकडे ट्रेनर नव्हता. पर्सनल ट्रेनर वगैरे कधीच नाही. सो ते जिममधले जे मोठे मोठे दादा लोक असायचे जे 15-20 वर्ष झाले वर्कआउट करतायत. तर त्यांच्यासोबत मी टाईम स्पेंड करायचो की आज तुला काहीतरी खायला दिलं मी हे आणि मला वर्कआउट सांग ना काय आहे. थोडंसं त्याला सँडविच प्रोटीन द्या मग वर्कआउट सांग तुझा काय. मग असं करत करत त्यांच्यासोबत वर्कआउट करत मला एक आवड निर्माण झाली त्या फील्डमध्ये. आणि ते लोक बॉडी बिल्डिंग करायचे. त्यांचं बघून बघून मला पण एक आवड झाली की हे पण आपण करू शकतो. आणि ते मोटिवेट करायचे की तुझं बॉडी स्ट्रक्चर खूप चांगलं आहे, तुझं ॲब्स खूप चांगलं आहे, तुझी बॉडी खूप चांगली आहे, तर तू कर अजून हे कर. ते मोटिवेट करायचे मला. आणि मग मी पण बोललो करून बघूया एकदा. मग एकदा करून बघितलं मग चस्का लागला की हा दरवर्षी मग 1 वर्ष 2 वर्ष लगातार मग करत राहिलो. ती लत हा लागते लत अशी. लागते. एकदा आपण हरतो ना तर असं होतं की नाही इकडून मी जिंकूनच दाखवणार, इकडे मी काहीतरी करूनच दाखवणार. तर असं त्या चाहतमध्ये माणूस पुढे पुढे जात राहतो, इम्प्रूव्ह करत राहतो. मग हे वयाच्या कितव्या वर्षी तू स्टार्ट केलं होतंस? असं बघायला गेलं तर 18 18 वर्ष. वर्कआउट तर मी 16 पासून पप्पांसोबतच स्टार्ट केला होता की पप्पा लॉकडाऊनमध्ये घरी काहीतरी करतायत, मी पण त्यांच्यासोबत करतोय. सो ते स्टार्ट तिकडून झालं आहे बेसिकली. बॉडी बनवायची म्हणजे त्या बॉडी म्हणजे बेसिकली खूप मी लीन होतो आधी. सो मसल बिल्ड करायचे आहेत किंवा काय असं बॉडी फिटनेसमध्ये चेंज करायचं आहे ते लॉकडाऊनमध्ये झाले पप्पांसोबत. पप्पा घरी होते तर पप्पा काही ना काहीतरी करायचे. सो त्यांचं बघून मी पण इन्स्पायर झालो की आपल्याला पण हे केलं पाहिजे.
हाडाची काढ झालेली माझी. मी म्हणलं काहीतरी इम्प्रूव्ह करूया. सो मी तेव्हा स्टार्ट केलं. म्हणजे घरच्यांचंच वातावरण असं जिम हॉलिक म्हणू शकतो आपण. म्हणजे पप्पा माझे आधीपासूनच आहेत या फिटनेसमध्ये. आता ते वर्कआउट नाही करत, पण त्यांचे थोडेफार अशी बॉडी आहे अजून, कारण आता कसं फॅमिली वगैरे त्यामुळे टाइम भेटत बरोबर. नाही. पण ते आधीपासून वर्कआउटमध्ये आहेत, लहानपणापासूनच ते पण वर्कआउट करतात. तर नेहमी ते सांगत आले हा वर्कआउट कर. ते पण मला सांगतात कधी कधी, तू शोल्डर मारत नाही का, तुझे शोल्डर बरोबर वाटत नाही. तर त्यांचं ते असतं एक मध्ये चालताना, ताट चाल, थोडासा वाकलाय तू, बॅक नीट मारत जा. तर त्यांचं एक असतं नेहमीच की हे इम्प्रूव्ह कर, ते इम्प्रूव्ह कर, थोडे बायसेप मार, बायसेप मोठे कर, शर्टमध्ये दिसले पाहिजे. अरे, म्हणजे ते तुझा गुरु म्हणजे तुझ्या घरीच आहे. हां, हां. म्हणजे ते तुझ्या कामाच्या बाबतीत झालं की तुझ्या फिटनेसच्या बाबतीत Yes, झालं. yes. दोन्ही बाबतीत. हेअरमध्ये पण पप्पा टीचर आहेत हो. आणि फिटनेसमध्ये पण ते काही ना काहीतरी टिप्पणी देत असतात त्यांची नेहमीच. आता तुझं स्वतःचं सलून पण आहे, तर आता तू बिग बॉस मधून आलेस तर तिथे काही वेगळ्या रिएक्शन तुला पाहायला मिळाल्या? घरामध्ये बिग बॉसच्या घरात नाही, सलून मध्ये. सलूनमध्ये जे माझं सलून आहे तिकडे मी काम नाही करत, तिकडे माझे पप्पा काम करतात. पण तू जात असशील ना हां, एक तर तिकडे मी गेलो होतो 2 दिवस आधीच, दाढी वगैरे काहीतरी करायला स्वतःचीच. तेव्हा पण भरपूर लोक आले फोटो काढायला, अरे तुला आम्ही बघितलं इकडे, आम्ही तुला वोट केलेत भरपूर. हो थँक्यू. ते असे लोक भरपूर भेटायला येतात. तू म्हणालास की तू तुझ्या सलून मध्ये काम नाही करत, मग तू बाहेर असं कधी काम केलंयस का? हां, बाहेर मी तर 3-4 वर्ष बाहेरच काम करतोय मी, दुसऱ्या सलॉनमध्ये, जसं की हर्षा राकेश सलॉन आहे, बियॉन्ड ब्युटी सलॉन, असे जुहूला एक सलॉन आहे, तिकडे पण मी जॉबच करतोय. कारण कसं माझं मोस्टली काम आहे ना फिमेलमध्ये आहे, फिमेल हेअरस्टायलिस्ट आहे. जे आमचं सलॉन आहे ते बेसिक बार्बर शॉप आहे, तर तिकडे जाऊन फिमेल कम्फर्टेबल नसतात त्या एरियामध्ये बसायला किंवा काय. सो त्याच्यामुळे मी जॉबच करतो नेहमी, कारण ते फिमेलला कसं मोठं सलॉन लागतं, लक्झरी सलॉन लागतं, त्याच्यामुळे मी तिकडेच आहे आधीपासून. आता येऊयात आता बिग बॉसच्या प्रवासाकडे. Yes. बिग बॉसचा प्रवास कसा स्टार्ट झाला, कसे ऑडिशन्स आणि काय होतं ते सगळं? ऑडिशन वगैरे काहीच नव्हतं बेसिकली. खूप मस्त किस्सा आहे. 3-4 आठवड्यांपासून त्यांचे मला मेसेज येत होते आणि मी इग्नोर करत होतो की मला असे भरपूर मेसेज येतात पोरांचे. आणि त्यांचे फॉलोवर जे मला मेसेज करत होते त्यांचे फॉलोअर्स पण खूप कमी होते, 1000-1200 असे होते. मी बोललो हे तर फेक आहे, काय बोलताय काय, रियालिटी शो वगैरे. मी म्हटलं काय आहे, मी स्किप करायचो आणि मोस्टली पोरं मेसेज करायचे. आणि गे खूप आहेत माझ्या याच्यामध्ये फॉलोईंगमध्ये, तर त्यांचे मेसेज इग्नोर करता करता यांना पण मी इग्नोर केलं. आणि माझा एक फ्रेंड आहे अनिकेत म्हणून, सो त्याला यांनी कॉल केला, त्याचा नंबर किंवा त्याचा इन्स्टा ID वरून त्यांनी त्यांना कनेक्ट केलं. आणि मग त्याचा रात्री 2 वाजता मला कॉल आला की अरे असं असं आहे, रियालिटी शो आहे कुठला, बिग बॉस नाही बोलले, रियालिटी शो आहे त्याबद्दल बोलायचं आहे. ठीक आहे सर, बोलून घेतो. मग ते एक मॅम होती, त्यांना मी कनेक्ट केलं रात्रीच. आणि त्यांचा पण रात्री 2:30 वाजता मला कॉल आला की असं असं आहे, इंटरेस्टेड आहे का, उद्या तुम्हाला बोलायचं आहे, असं सगळं आहे. तर मी उद्या सकाळी उठून बोललो त्यांच्याशी की मी म्हटलं खरंच का, म्हटलं हां खरंच. म्हटलं ठीक आहे. मग मी एक प्रोमो बनवून पाठवला फोनमध्येच, त्यांना आवडला तो. 1-2दा मीटिंग पण केली आम्ही, जे क्रिएटिव्ह टीम आहे त्यांच्यासोबत, आणि मग सिलेक्ट झालं. त्या मीटिंगमध्ये काय होतं? मीटिंगमध्ये असं काय होत नाही, स्पेशली ऑडिशन अशी काय नसते. आपण कसे आहोत, आधीपासून काय केलं आहे, पुढे काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टी असतात. बाकी असं हे नसतं की हे करून नाचून दाखव, गाऊन दाखव, हे सगळं नसतं. तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुमची हाईट, त्यांनी बॉडी बघितली पाहिजे, नो डाऊट. त्या बॉडी पण बघितली. तो किस्सा आठवतो, आम्ही अशी 3 बसलो होतो, जी क्रिएटिव्ह टीम आहे. तर ते बोललेले तुझी बॉडी अशीच आहे ना, जी फोटोमध्ये दिसते तशीच आहे ना. तर मी बोललो की मी काढलेला की बॉडी, म्हटलं आता बघा कशी आहे. हां बस बस. ते आठवतं मला. आणि नॉर्मल क्वेश्चन्स की बॅकग्राऊंड कसं आहे, पुढे जाऊन काय करणार आहे, ही फील्ड की ती फील्ड, तुझा स्वभाव कसा आहे, रागीट आहे का शांत आहे, तेच बेसिक क्वेश्चन्स. माझ्याबद्दल तरी मी सांगतो की माझं कसं झालं आहे. नॉर्मल 1-2दा बोलणं झालं आमचं, असं असं आहे, स्पोर्ट्स खेळतो का, डान्स करतो का, मिमिक्री करतो का, ते बेसिक क्वेश्चन्स आहेत. आणि ओके डन. मग 3-4 दिवस घेतले त्यांनी आन्सर करायला, हा की नाही. मग त्यांनी हा केलं आणि मग पुढे झालं. तुमचा जो एंट्रीचा जो डान्स होतो तो कधी, म्हणजे त्याची प्रिपरेशन कशी असते? प्रिपेरेशन त्याची 2 दिवसाआधी असते, 1-2 दिवसाआधी शिकवतात. मला एक हाफ एन आवरचं त्यांनी शिकवलं डान्स कसा करतात. नंतर मी घरी येऊन मला चालू होतं डान्स कसा करायचा वगैरे. मला डान्स येतो, बट थोडी प्रॅक्टिस लागते मला. असं मी डान्सर वगैरे नाही, बेसिकली मी डान्स करत नाही कधी, स्कूलमध्ये वगैरे कॉलेजमध्ये कधी डान्स केला नाही. बट आवड आहे डान्स करायची, बॉडी फ्लेक्सिबल पण आहे. पण शिकवलं तर येणार, असं आहे. तुम्ही सांगितलं हे करायचं तर केलं मी, असं आहे. शिकवलं तर मला सगळं येतं. पण 1-2 दिवसाआधी मी प्रिपरेशन केलं डान्सचं, खूप प्रॅक्टिस केली आणि मग परफॉर्मन्स 1 दिवस आधी. खूप छान होता तो, आम्ही बघितलं.